नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ऍस्पिरंट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. याच पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्र सरकारची आई योजना काय आहे आपण यामध्ये पाहणार आहोत. आजची ही मुलाखत खास असणार आहे, कारण महिलांच्या वॉरंटेड आणि महिला दिनानिमित्त आपण हे आज पॉडकास्ट करत आहोत. यामध्ये आई योजनेबद्दल आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत की याचे लाभार्थी कसे आहेत, यांना लोनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कोणकोणत्या बँकेमध्ये अप्लाय केलं जातं, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या योजनेअंतर्गत मॅक्झिमम 15 लाखापर्यंत लोनची सुविधा मिळणार आहे. तसेच हे बिनव्याजी लोन आहे, म्हणजे तुम्हाला ह्याचा लोनचा इंटरेस्टचा परतावा हा परत रिटर्न महाराष्ट्र सरकार देणार आहे. मित्रांनो, त्या योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला एक महिलेकडूनच जाणून घेणार आहोत, कारण आपण हे पॉडकास्ट महिला दिनानिमित्त एक स्पेशल बनवत आहे. चला तर मग आजच्या ह्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया. नमस्ते मॅडम. नमस्ते. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ऍस्पिरंट या युट्यूब चॅनेलवर. मॅडम, पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या आम्हाला. सर, माझं नाव मेघा दिलीप चौगुले. ह्या क्षेत्रात मी जवळ 4 ते 5 वर्ष झालं आहे या क्षेत्रामध्ये. ह्या बँकिंग क्षेत्राच्या आधी मी एक पहिला गृहिणी होते. फक्त जरा या क्षेत्रात आता एक 4-5 वर्ष काम काम करते. म्हणजे लोनची कामं तुम्ही वगैरे करताय? लोनची कामं सगळं पूर्ण आपण गव्हर्नमेंट शासकीय लोन, बाकीचे सगळे जे जे शासकीय जे योजना आहेत आहेत बिनव्याजी आणि सबसिडीचं सगळं प्रकरण तुम्ही- करून देते. म्हणजे त्याचा पाठपुरवठा पण तुम्ही सगळं करता? सगळं करतो आम्ही. सगळे लोन होण्यापासून ते शेवटपर्यंत, शेवटच्या हप्त्यापर्यंत आम्ही मदत. तुम्ही मदत करताय. मॅडम, आई योजना ही नेमकी काय आहे व त्याची उद्दिष्टे काय हे आम्हाला पहिल्यांदा सांगा. आई ही योजना महिलांना व्यवसाय वाढवण्यासाठी एक मदतच आहे. हे आर्थिकदृष्ट्या किंवा स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी हे चालू केले. मॅडम, ही योजना कोणत्या सरकारने व कधी सुरू केली आहे? सर, ही महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली योजना आहे. 2023 ला चालू झाली, पण आत्ताच जास्तीत जास्त ते जरासं प्रत्यक्षात आणली गेली आहे. मॅडम, या योजनेअंतर्गत महिलांना मॅक्झिमम किती लोन पर्यंत मिळू शकते? आज साधारण 1 लाखापासून 15 लाखापर्यंत बिनव्याजी मिळतं हे. बिनव्याजी. मॅडम, या योजनेमध्ये महिलांना सहभाग होण्यासाठी कोणकोणत्या पात्रता आवश्यक आहेत? ह्याच्यामध्ये सर महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि एक म्हणजे त्याच्यात वयाची मर्यादा आहे. 18 ते 55 वयोमर्यादेत असले ती महिला लाभ घेऊ शकते. आणि म्हणजे पर्यटन जे क्षेत्र आहेत तिथल्या महिला, पर्यटनच्या निगडीत असतील त्या महिला त्याचा लाभ घेऊ शकतात. मॅडम, ह्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर कुठे करावं लागतो? सर्वप्रथम आपण पोर्टलवर जाऊन महाराष्ट्र टुरिझम लिंक आहे त्यावर जाऊन आपण ऍप्लिकेशन करू शकतो. मॅडम, या योजनेअंतर्गत कोणकोणते व्यवसाय उद्योग चालू केले जातात? यामध्ये सर आपण हॉटेल व्यवसाय, बेकरी व्यवसाय किंवा पर्यटनाशी निगडीत जे व्यवसाय आहेत, होमस्टे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्यामध्ये अजून म्हणजे अन्नाशी निगडीत जे जे व्यवसाय आहेत, महिला कुठलीही करू शकत असेल तर करू शकते. मॅडम, ह्या योजनेअंतर्गत मॅक्झिमम लोनचा पिरियड किती असतो? सर्वसाधारण सर 5 ते 7 वर्ष असते. पण एखाद्या महिलाचं बाबा कॅपॅसिटी नाही आहे की भरण्याची, बँक म्हणजे तिला हप्ता कमीच पाहिजे आहे, तर ती साधारण घेऊ शकते. किती 7 असून दे, 10 वर्ष असू ते घेऊ शकते. पण परतावा मात्र तेवढा 5 ते 7 वर्ष. 7 वर्षाचं मिळतं. त्यामुळे मॅक्झिमम 7 वर्षाचं घेणं चांगलं आहे. या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक नियोजनामध्ये कसा अपेक्षित बदल घडून येऊ शकतं? सर, एक अपेक्षित बदल म्हणजे महिला स्वतः स्वावलंबी होते. आर्थिक तिला कसं आहे की दुसऱ्यांच्या पुढे हात पसरायला किंवा हे करायला काय म्हणजे लागतच नाही आहे. तर ती स्वतः हे करू शकते, व्यवसाय चालू करू शकते. म्हणजे त्यांना एक फायनान्शियल कॅपिटल मिळते की एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी. म्हणजे ह्या योजनेचा असा उपयोग होऊ शकतो. मॅडम, ह्या योजनेचा तरुण महिलांना कसा उपयुक्त आहे हा? एक म्हणजे स्वतःची बचत नसताना व्यवसाय सुरू करता येतो. आर्थिक ताणतणाव कमी होतो. आणि एक म्हणजे आपल्याला समाजामध्ये मान सन्मान पण मिळतो. त्यासाठी ती मदत होऊ शकते. मॅडम, या योजनेमध्ये बँकिंग प्रक्रिया कशी आहे? अर्ज देण्यापासून कर्ज देण्यापर्यंत याची पूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे? त्या महिलेनं पहिला जाऊन बँकेत जाऊन खातं काढणं गरजेचं आहे. बँकेचं अकाउंट खातं काढल्यानंतर तिनं ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे. बँक ज्या वेळेला कर्ज मंजूर करते, मंजूर केल्यानंतर ते जी होणारी पुढची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस झाल्यानंतर मग पुढचं ते लाभ घेऊ शकते.
त्याच्यामध्ये कसं आहे सर, की आता समजा त्या महिलेनं एक 15 लाखाचं किंवा XYZ 10 लाखाचं कर्ज झालं. 10 लाखाला साधारण त्या महिलेचा एक होणारा फायदा एक 3,34,000 12% व्याजदराप्रमाणे 3,34,000 त्या महिलेचा फायदा होणारच आहे. आणि त्यामध्ये कसं की बाबा ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपण पुढची म्हणजे कसं सगळे आता बाबा सँक्शन लेटर, रिपेमेंट शेड्यूल, त्यानंतर लोन अमाऊंट स्टेटमेंट किंवा आपल्या व्यवसायाचा फोटो हा जोडल्यानंतर पुढे जाऊन आपण ते सगळं आम्ही पोर्टलला जाऊन परत त्याचं क्लेम करतो सर. क्लेम केल्यानंतर त्या महिलेला 3 महिन्यापासून पुढं व्याज परतावा चालू होतो. मॅडम, या योजनेअंतर्गत कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? सर सुरुवातीला पहिला जो कस्टमर अर्ज करणार आहे, ज्याच्या नावावर लोन करायचं आहे त्याचंच आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचा आयडेंटिटी साईज फोटो, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर त्याचं कोटेशन महत्वाचं आहे. कोटेशन, त्यानंतर एक 500चा स्टॅम्पवर बाबा ऍग्रीमेंट, बाबा ही महिला आहे तर महिलाचं एक बाबा आपण असा एक व्यवसाय सुरू करायला लावले त्यासाठी एक ऍग्रीमेंट एक लागतो. तसेच आपल्याला उद्यम आधार, शॉप ऍक्ट आणि आपल्याला ज्या जागेवर आपला व्यवसाय करायचा आहे त्याचा 7बारा किंवा त्याचं बाबा भाडे करार वगैरे असेल तरी तो चालतो. मॅडम, जर अर्ज नाकारला गेला असला तर त्याची कारणे काय काय असू शकतात? सर सुरुवातीला सिबिल महत्वाचं आहे. बँक पहिला जाऊन सिबिलच चेक करते. त्यानंतर बाबा इन्कम सोर्स मध्ये जर बसलं तर इन्कम सोर्स एक कारण असू शकतं. त्यानंतर बाबा महिलाचा व्यवसाय प्रॉपर आहे का तो बघितला जातो. त्यानंतर सर की महिला बाबा म्हणजे प्रॉपर्टी काय आहे का, महामंडळाला किंवा कुठल्याही योजनेला प्रॉपर्टी हे काय लागतच नाही आहे, प्रॉपर्टीचं डॉक्युमेंट. पण बँक कसं असतं कोणाच्या ह्याच्यावर काय तर बँकेला सिक्युरिटी हे लागतेच. त्यासाठी बँकिंग प्रोसेससाठी हे प्रॉपर्टी गरजेचं आहे. हे 4 जर डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील तर अर्ज नाकारला जाऊ शकतो सर. मॅडम, या योजनेचा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त लाभ मिळत आहे? सुरुवातीला सर पहिला जिथं पर्यटन स्थळ आहेत तिथंच जास्त होत होतं. पण आता कसं आहे सिंधुदुर्ग, पुणे, आता आपल्या सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण आता प्रमाण वाढलेलं आहे सर. म्हणजे आपल्याकडे प्रमाण वाढलेलं आहे. मॅडम, या योजनेमुळे महिलांच्या रोजगारामध्ये व उत्पन्नामध्ये काय फरक जाणवतो आहे काय? हो सर, नक्कीच रोजगार आणि उत्पन्नामध्ये नक्कीच फरक पडलाय. स्वतः नोकरी दुसऱ्यांच्या इथं नोकरी करण्यापेक्षा ह्या व्यवसायाकडे जरा कल वाढलेला आहे सर. आणि योजनेमुळे उद्योगधंदे वाढलेले आणि महिलांचाही यात वाढ होत. या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारमार्फत काय योजना केल्या जात आहेत? सर कसं आहे माहिती काय, पहिला बँका पण आता सगळं समर्थन करायला लागल्यात. जिथं तिथं जाईल तिथं माहिती फलक लावायला लागलेत. त्यानंतर उद्योग भवनातून आपल्याला त्याची माहिती मिळते, ते सहकार्य करतातच. त्यामध्ये आमच्यासारख्या ज्या कन्सल्टन्सी वगैरे आहेत जिथं तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन पूर्णपणे मिळू शकतं. मॅडम, या योजनेचा भविष्यात विस्तार कसा होऊ शकतो? ह्याच्यामध्ये कसं सर सुरुवातीला म्हणजे शहरी भागामध्ये ग्रामीण ज्या महिला आहेत त्यांना एक म्हणजे रोजगाराची एक संधी मिळतेच. त्यामध्ये शहरी भागातल्या असून द्यात, ग्रामीण मधल्या असून द्यात किंवा ज्या अशा आहेत की ज्यांना बाबा घरातच जे आहेत त्यांनी हॉटेलच्या माध्यमातून, मेसच्या माध्यमातून किंवा आपला बेकरी प्रोडक्ट तयार करून म्हणजे घरगुती व्यवसाय करून आपण त्याचं हे करू शकतो. मॅडम, या योजनेचा लाभ महिलांनी जास्तीत जास्त कशासाठी केला पाहिजे की त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट मिळेल? व्यवसायासाठीच केला पाहिजे सर. एक म्हणजे सध्या स्वतः स्वावलंबी बनणं आणि रोजगार करणं हे महत्वाचं आहे. मॅडम, या योजनेबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय महत्वाचा संदेश देऊ इच्छिता? सर ही योजना म्हणजे सध्या कसं आहे, हे आपण काय ज्या वेळेला कर्ज बँकेमध्ये काढायला जातो त्यावेळेला कर्ज हे लोकांना काय वाटतं ओझ आहे. पण त्याचं नीट नियोजन जर केलं आणि व्यवसायासाठी जर वापरलं तर काय अडचणच नाही. आणि एक म्हणजे महिलांच्या स्वप्नांना भरारी मारण्याचे आई योजना एक. मॅडम, या योजनेवरती व्याज लागते का व सरकार त्याचे कसे समर्थन करते? सर नाही आहे, व्याज हे लागत नाही आहे. पूर्णपणे कसं आहे 15 लाखापर्यंत ज्या वेळेला कर्ज भेटतं तर त्याला 15 लाखाला साधारण एक 5 लाखापर्यंत 5 ते 4.5 लाखापर्यंत परतावा भेटतो बँकेवर निगडीत. बँक कसं बँकेचं एक राष्ट्रीयकृत बँक असेल तर व्याजदर कमी असतो. कोऑपरेटिव्ह लिमिटेड बँक असेल तर त्याला 12% व्याज परतावा
12% प्रमाणे आपल्याला व्याज करता परत भेटणार असतो. म्हणजे तुमचं असं सांगणं आहे की 12% व्याजदर असेल की त्याचं व्याज किती मिळते ते फक्त सरकार आपल्याला परत देते. आपल्याला परत मग बँक जर वेगळी असली किंवा गव्हर्नमेंट बँक असली त्याला व्याजदर कमी असला कमी असेल तर ते व्याज पण कमी कमी मिळणार. भेटतं. बँकेवर सगळं बँकेवरती ते डिपेंड आहे की व्याज कसं मिळणार आणि कसं. मॅडम, या योजनेबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही महत्वाचा संदेश काय देऊ इच्छिता? ही योजना सर महिलांना स्वप्न पूर्ण करणारी आहे. महिलांचं ह्या कुठल्याही क्षेत्रात असू दे किंवा काय असू दे, ज्या पर्यटनाशी निगडीत जे महिला जर काम करणार असतील त्यांना नवीन म्हणजे व्यवसाय करण्यासाठी एक संधी आहे. व्यवसाय करा, उद्योजक बना, स्वतःच्या पायावर उभा राहा, उद्योजक बना. हेच मला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या मार्फत आम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळू शकतात? सर, आमच्या इथं तुम्ही ज्यावेळेला कर्ज घेण्यासाठी येता पहिला पूर्णपणे सगळी माहिती दिली जाते, मार्गदर्शन केलं जातं. तर आम्ही पहिला सुरुवातीला कसं तुम्ही आला की बँकेत न पाठवता पहिला आम्ही सिबिल चेक करून घेतो. सिबिल चेक केल्यानंतर जर बाबा नियमात बाबा बसत असेल, सिबिल वगैरे सगळं चांगलं असेल तर आम्ही बँकेची सगळी प्रोसेस करून घेतो. बँकेला लागणारी सगळी काय असतील ती डॉक्युमेंट आम्हीच तयार हे करतो सर. म्हणजे कुठल्याही महिलेला किंवा कुठल्याही कस्टमरला कुठेही न जाता एकाच छताखाली सगळं सर्व होऊ शकतो. अर्ज करण्यापासून किंवा बँकेत काय अडचण येत असतील किंवा कुठेही जरी त्या व्यक्तीला जर अडचण आली महिलेला तर आम्ही पूर्णपणे त्याला सहकार्य करून देतो. पूर्णपणे आपलं लोन होऊसपर्यंत कस्टमर हे आमच्या एक कुटुंबातला भाग आहे असं समजून आम्ही म्हणजे लोन होण्यापासून ते शेवटचं की तुम्ही 5 वर्षाचा आहे तर 60 महिने, 7 वर्षाचा आहे तर 84 महिने, आम्ही असं कितीही जर वर्षाचा असं 7 वर्ष किंवा 5 वर्ष त्या कुटुंबातला आमचा एक तो घटकच आहे, आमचा घटक आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्णपणे सर्व्हिस देतो. त्याला आम्ही आमचं आता मी ह्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष आहे सर. तर आमचं कुठल्याही कस्टमर असं आलं नाही की बाबा मॅडमांचा फोन आला नाही. आम्ही त्याला बाबा तुम्ही हप्ता भरला का किंवा सर जाऊन तुम्ही हप्ता भरा, त्याचं स्टेटमेंट काढा, आम्हाला पाठवा, फोटो तुम्ही व्यवस्थित पाठवत जावा, सगळं आम्ही फॉलो घेतो सर. म्हणजे आमची एक सेवा म्हणजे आम्हाला फक्त कस्टमर ह्या म्हणजे हे करणं नाही. आम्हाला कस्टमरांना कसं आहे की पुढे जाऊन त्याला उद्योजक बनवणं हे आमचं ध्येय आहे. आम्ही सिंगल विंडो आहे की एका विंडो मध्ये तुम्हाला सगळं मिळू शकतंय सर. आम्हाला कसं माहिती काय, ह्या सगळ्या सर्व्हिस सगळीकडे असतात पण माझे कर्तव्य आहे आपण पैशासाठी काम करायचं नाही, पुढच्या कस्टमरला त्याचा एक लाभ उद्योजक झाला. म्हणजे तुम्ही एक उद्योजक चांगले घडवू शकता यामध्ये, तुमचा एक मोटिव्ह आहे. हा की बाबा आम्ही बाकीच्या ठिकाणी किंवा कुठेही जरी गेलं तर बाबा आधी पैसे घेतले जातात किंवा काय केलं जातं असं हे असतंच. आणि ह्या क्षेत्रात ही काम करणारे मी आमच्या ह्याच्यामध्ये जयसिंगपूरमध्ये मी पहिली महिला आहे की बाबा गव्हर्नमेंटच्या सगळ्या जे शासकीय आहे ते सगळं करतो. माझं कुठेही जरी तुम्ही विचारला किंवा काय केला तरी ते तुम्ही सर्व्हिसला महत्व दिलं, सर्व्हिसला महत्व देतो. कस्टमर आहे आपलं हे आहे, कस्टमर आहे तर आपण आहे. कस्टमरचा पहिला फायदा बघितला जातो. आम्ही आमचा फायदा न बघता पहिला कस्टमरला कसं आहे काय त्याची बाबा काय अडचण आहे किंवा काय त्याला बाबा बँकेत गेला तरी काय त्याला अडचण आली तरी पण आम्ही सांगतो की बाबा तुम्ही जावा, तिथून मला फोन करा, काय अडचण आली तर मी त्या साहेबांशी मी बोलून घेईन. इथपर्यंत तुम्ही सर्व्हिस देता. प्रत्येक ह्याच्यामध्ये जर ज्या वेळेला गेलं की महिला म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कस्टमर ज्या वेळेला आपल्याकडे येतो त्यावेळेला ही काय आहे महिला हिच्याकडे कसं जायचं हा जरा वेगळा दृष्टिकोन असतोय की बाबा जेंट्स गेले की लगेच सर आहेत, सरांशी बोलता येतं, हे करता येतं. पण महिलेशी ह्या महिला आहेत मॅडम आहेत कसं बोलायचं असं कस्टमर हे करतो. त्यामुळे मला नाही सर, मी आता ह्या क्षेत्रात 5 वर्ष आहे. पहिलं 2 वर्ष मला जरा असंच झालं की बाबा कस्टमर येताना ही काय लेडीज आहे कसं जायचं, काम होऊ शकतं शंका ह्या सगळ्या येत होत्या. मग त्यामुळे नंतर जसं जसं हे करत गेलं तसं रिझल्ट दिसायला आम्ही म्हणतो की पहिला काम आणि मग नंतर पैसे. बाबा आम्ही बाबा कस्टमरांना आम्ही पण म्हणतोय तुमचं व्याज येऊन दे मग पैसे द्या, बरोबर आहे. पण आपली सर्व्हिस एक चांगली आहे बघा. कारण कसं आहे आम्ही कस्टमरांच्या तुम्ही कधीही कस्टमरांना बोलवून माझ्याविषयी विचारलं तर डायरेक्टली ते सांगू शकतात की मॅडमांचं काम चांगलं आहे. मी पहिला काम आणि मग आपण काय असेल ते फी. मॅडम, आज जागतिक महिला दिन आहे, त्यासाठी तुम्ही महिलांसाठी काय स्ट्रॉंग मेसेज देऊ इच्छिता? सर्वप्रथम महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी महिलांना एकच संदेश देऊ इच्छिते की स्वतः स्वावलंबी बना, स्वतः या क्षेत्रामध्ये या. सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी प्रकल्प तर राबवतच आहोत.
त्याच्यामध्ये प्रत्येक आई योजना आहे, अण्णासाहेब पाटील आहे, अशा योजनांचा लाभ घेऊन तुम्ही उद्योजक बना, स्वतःच्या पायावर उभे राहावा आणि आपल्या स्वप्नांना नवीन भरारी द्या. मुलांना अजून एक संदेश देऊ इच्छिते की व्याजाचं टेन्शन सोडा आणि उद्योजक बना. नवीन आता कसं आहे सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. तर आपण महिलांनी जरा आपण पुढे येणं गरजेचं आहे आणि आपल्याला सरकार सगळं आपल्याला लाभ देत आहे. सरकार तर आपल्याला बिनव्याजी कर्ज देत आहे, त्याचा उपयोग करून घ्या तुम्ही. आणि एवढंच माझा संदेश आहे. मॅडम, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुमचं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, अशाच नवनवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.